तर मराठा समाज सुद्धा शूद्र ठरतो हे मी स्वतः सिद्ध करायचा प्रयत्न केला। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथल्या व्यवस्थेने नाकारला होता। कुणबी म्हणून आरक्षणाचा ओबीसी मध्ये लाभार्थी आहे, तर आहे ते ओबीसी अस्वस्थ। छगन भुजबळ सारखा ताकदवान नेता हा ओबीसीचं नेतृत्व करतोय, जो मंत्रिमंडळात असेल किंवा कुठेही ताकदीने विरोध करतोय। राज्यभरात गेले महिनाभर मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या पद्धतीनं चर्चेला आला, ज्या पद्धतीनं मराठा समाजानं जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर मग पुन्हा भुजबळ ओबीसी, एक नवा संघर्ष राज्यामध्ये सुरू होईल की काय? मराठा ओबीसी हा संघर्ष या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर खरंच सुरू होईल का? तो झाला तर ते महाराष्ट्राला परवडणार आहे का? नेमकं मराठा आरक्षण म्हणजे काय? या मराठा आरक्षणाच्या माध्यमातून काय साधायचं होतं? असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आपण गेले 40 वर्ष मराठा आरक्षणाचा लढा सुरुवातीपासून अगदी अण्णासाहेब पाटलांच्या पासून लढणारे प्रवीणदादा गायकवाड आपल्या सोबत आहेत। त्यांना विचारूया, गेली 40 वर्ष त्यांच्याही मतांमध्ये बराच फरक पडलाय। आरक्षण किंवा फक्त आरक्षणानं सगळे बदल घडतील का? जर ते घडणार नसतील तर नेमकं काय, आणखी काय करायला हवं? अशा अनेक गोष्टी आहेत। केवळ कुणबी किंवा ओबीसी मध्ये थेट समावेश करून सगळे प्रश्न सुटतील का? आरक्षणानं लगेच तात्काळ नोकऱ्या मिळतील का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत। या प्रश्नांचं गेल्या 40 वर्षातलं प्रवीणदादांचं आकलन काय ते आपण त्यांना विचारूया। सगळ्यात पहिला प्रश्न त्यांना विचारूया, आताचं मराठा आंदोलन ज्या जरांगे पाटलांमुळे पेटलं, त्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या प्रवीण गायकवाडांना पटतात का ते त्यांना विचारूया। जरांगे पाटलांचं आंदोलन तुम्ही बघितलं, त्यांच्या मागण्या बघितल्या, ठराविक टप्प्यानंतर त्यांनी मागण्या बदलल्या असं सुद्धा दिसतं, त्याच्यावरून त्यांच्यावरती थोडीफार टीका होते। तुम्हाला मूळ जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागण्या, ज्या पद्धतीने त्यांचं आरक्षण मागायची पद्धत आहे किंवा त्यांची जी भूमिका आहे ती मान्य आहे का? ती योग्य वाटते का? किंवा मग त्यात काही सुधारणा असायला हवी का? तुम्हाला काय वाटतं? एकूण आरक्षणाचा जर इतिहास बघितला तर मूळतः मराठा महासंघाने जी पहिली मागणी केली होती ती आर्थिक निकषाच्या आरक्षणाची होती आणि मंडल कमिशन जे ओबीसीला आरक्षण देत होतं त्याच्या विरोधात भूमिका होती। आणि नंतर 1990 नंतर हळूहळू ही भूमिका बदलण्यात आली आणि ती म्हणजे ओबीसी मध्ये कुणबी समाजाचा समावेश झाला आणि मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आणि नंतर मराठा महासंघ, छावा सगळ्या संघटनेनी त्यावेळेस राज्यस्तरीय खत्री आयोग स्थापन झाला होता, न्यायमूर्ती खत्री, तर त्यांच्याकडे निवेदनं द्यायला सुरुवात केली। आणि मग कुणबी ही 83वी जात आहे, त्याच्यामध्ये मराठा कुणबी मराठा आणि लेवा पाटील याचा समावेश 1 जून 2004 करण्यात आला। सरकारने तशा प्रकारचा GR काढला, परंतु काय झालं की मराठा ही एक जात आहे आणि कुणबी ओबीसीतली जाते, अशा दोन्ही जात एकत्रितपणे एखाद्या माणसाला जातपत्र देताना जी व्यवस्था आहे, म्हणजे ज्याला आपण प्रांत अधिकारी म्हणतो किंवा तहसीलदार, त्यांना देणं अवघड गेलं, कारण तशा प्रकारचे डायरेक्शन महाराष्ट्र सरकारकडून गेले नाही। परंतु जसा तो निर्णय आला तसं पश्चिम महाराष्ट्रात मुख्यतः मी सांगू शकतो की बऱ्याच लोकांनी प्रयत्नांती 1967 पूर्वीचे पुरावे दाखल केले आणि कुणबी सर्टिफिकेट घेतलं। आता कुणबी कसं आहे की विदर्भात कुणबी आहे, खानदेशामध्ये कुणबी आहे, कोकणामध्ये जो कुणबी आहे तो वेगळा आहे, तो कष्टकरी समाज आहे, ज्याची शेती मालकीची नाहीये पण तो शेतकरी एक म्हणजे मजूर आहे। तर हाच थोडासा फरक येते कोकणातला, बाकी मराठा आणि कुणबी एकच आहे। म्हणून आजची जी मागणी आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्यावं का, तर निश्चितच दिलं पाहिजे। मागची 20 वर्ष व्हायला गेलेली आहेत, कारण निर्णय आला 1 जून 2004 त्यानंतर जे सरकार आले त्यांनी क्लिअरिफिकेशन दिलं नसल्यामुळे मोठा समाज कुणबी या प्रमाणपत्रापासून वंचित राहिला, ओबीसी आरक्षणापासून वंचित राहिला। परंतु 2019 काय झालं की कुणबीचा हा विषय ओबीसी मध्ये जाण्याचा होताच, परंतु महाराष्ट्रामध्ये मराठा, राजस्थानमध्ये गुज्जर, त्याच्यानंतर पटेल कम्युनिटी गुजरातमध्ये आणि हरियाणामध्ये जाट यांची जी आंदोलनं गेली 10 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये झाली, हिंसक पातळीवर झाली आणि त्याची दखल घेऊन केंद्र सरकारने 2019 कलम 42 जे आहे घटनेतलं, ते काय आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांसाठी कायदा बनवावा, योजना बनवावी, न्याय द्यावी आणि त्या 42चा आधार घेत 50% वर EWS आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला EWS, तर मराठा समाजाला त्याचा लाभ मिळायला लागलेला आहे। जर तुम्ही 19 सालापासून 23 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे 60%, 8% आणि अलीकडं जी माहिती मी गोळा केली सारथी संस्थेकडून, महाराष्ट्र सरकारकडून, वेगवेगळ्या शिक्षण संस्थेकडून, तर मराठा समाजाला साधारणपणे 8.5% आरक्षण यावर्षी लाभ झालेले आहे। त्यामुळे कुणबीचा ज्याला दाखला मिळतो,
पूर्वीच्या 67 प्रमाणे तेही लाभार्थी आहेत. पण आता काय झालंय, हा जो आत्ताच्या आंदोलनाचा दबाव तयार झालाय, महाराष्ट्र सरकारने निर्णय दिला की ज्यांचे ज्यांचे पुरावे आहेत त्यांना सरसकट आता कुणबीचा दाखला द्यावा, त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पुन्हा प्रश्न विचारला जातोय. आता एक असं दिसतंय की या आंदोलनानंतर दुसऱ्या बाजूला ओबीसी आक्रमक होताना दिसतंय, कारण स्पष्ट आहे संख्येनुसार त्यांना असं वाटतंय की त्यांच्यावरती थेट अतिक्रमण होतंय. एक तर त्यांच्याकडून जो डिफेन्स किंवा जे आर्ग्युमेंट दिलं जातंय त्याच्यानुसार एक तर व्यक्ती कुणबी असू शकते किंवा मराठा असू शकते. केवळ संख्याबळाच्या जोरावर दबावाचं राजकारण करून किंवा हिंसक राजकारण करून आक्रमक आंदोलनं करून जो मराठा समाज पूर्वी प्राईड किंवा प्रतिष्ठेच्या खातर आरक्षण नको म्हणत होता, ते आता आर्थिक परिस्थिती किंवा एकूण सामाजिक परिस्थितीमुळं आरक्षण मागताना दुटप्पी भूमिका घेतोय, अशा स्वरूपाची एक टीका होते किंवा त्यांच्याकडून ते आर्ग्युमेंट केलं जातं. नाही, काय झालेलं आहे की ही गोष्ट खरी आहे की पहिल्यांदा ओबीसी म्हणजे मंडल कमिशनच्या रिपोर्टला मराठा समाजाने विरोध केलेला आहे, कारण त्यावेळेस त्यांच्याकडे अज्ञान होतं आणि सगळ्यांना सर्वसामान्यपणे असं वाटतं की आर्थिक निकष लावले तर गरीब लोकांना न्याय मिळेल, परंतु त्यातनं मिळत नसल्यामुळं मग आपण ओबीसी वर्गाच्या अंतर्गत जायचा प्रयत्न केला. ओबीसींची नेमकी समस्या काय आहे की केंद्र स्तरावर जो आयोग स्थापन झाला मंडल कमिशनचा, त्याला घटनेचा आधार आहे 340व कलम, इतर मागासवर्गीयांसाठी आयोग नेमावा, त्यामुळे घटनेचं तरतूद आहे. मंडल कमिशन सेंट्रल गव्हर्नमेंटनी बनवलं, त्यामुळे तुम्ही कायदेशीरदृष्ट्या बघितलं तर ते एकदम मान्य आहे. त्यांनी 3743 जाती निश्चित केल्या, म्हणजे जवळपास देशात 6000 जाती मान्यता येते, म्हणजे जवळपास 52-54% हे लोक ओबीसी जातीचे तयार झाले. परंतु काय झालं की 50% मर्यादा ही इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये टाकण्यात आली. म्हणजे काय झालं की 52% लोकांना पूर्वीचं 22.5% आणि नंतर ओबीसीचं 27%, म्हणजे कायदेशीर असून घटनात्मक असून सुद्धा ओबीसींना 25% आरक्षण कमी मिळतं. त्याच्यावर सुद्धा केंद्र सरकारने उपाय शोधायचा प्रयत्न केला. त्यांनी नचिपन कमिटी नेमली, खासदार नचिपन कमिटी, आणि त्यात 11 खासदार होते. त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टचा जो इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निकाल आहे त्याच्यामध्ये ज्या टर्म झाल्या होत्या, जे त्यांनी तत्व घातली होती, त्याच्यामध्ये 50% मर्यादा रद्द करावी ही शिफारस केंद्र सरकारला केली. दुसरी क्रिमिलेअरची शिफारस त्यावेळेस 2 लाखाची आली, जी आज 8 लाख रुपयांची आहे. तिसरी विधानसभा आणि लोकसभेमध्ये जसं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला प्रतिनिधित्व मिळतं ते मिळलं पाहिजे, राजकीय आरक्षण ते मिळत नाही ओबीसींना, तर ती शिफारस नचिपन आयोगाची पडू नये. म्हणजे याचा अर्थ आहे की 25% कमी आरक्षण त्यांना मिळतंय, जे घटनात्मक कायदेशीर आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये जी 50% मर्यादा आली ती कुठून आली, तर 1967ला सुद्धा कालेलकर आयोग लागू झाल्यानंतर गजेंद्र गडकर न्यायमूर्ती होते, त्यांनी सुद्धा 50% मर्यादा घातली. मग तीच रिवाईज झाली का, तर नाही. ज्या वेळेस आपल्या देशामध्ये राज्यघटना लिहिली जात होती त्यावेळेस घटना समितीमध्ये 350 सभासद सिलेक्टेड खासदार होते, ज्याच्यामध्ये 68 खासदार हे बॅरिस्टर होते, त्यामुळे सगळे विद्वान लोक होते. चांगल्या प्रकारची चर्चा झाली. त्यावेळेस 341 शेड्यूल कास्टसाठी आणि शेड्यूल ट्राईब्स यांच्यासाठी 342 म्हणजे आदिवासी आणि अस्पृश्य जाती यांच्यासाठी जाती निश्चित झालेल्या होत्या ब्रिटिश काळामध्ये. त्यांचा 22.5% फिक्स होता, पण ओबीसीच्या जाती निश्चित नसल्यामुळं नक्की किती आरक्षण असेल असं सगळ्या सदस्यांनी विचारलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी युक्तिवाद केला की 50% जास्त आरक्षण असणार नाही, कारण 50% वर गुणवत्ता असलेल्या लोकांबरोबर आरक्षित वर्गातले लोक स्पर्धा करतील. दुसरी गोष्ट अशी आहे की काही सदस्यांनी सांगितलं की देशाच्या पिरॅम्बलमध्ये समता हे मुख्य तत्व आहे, बंधुत्व, न्याय आणि स्वतंत्र, तर समतेच्या तत्वाला बाधा येते, कारण सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे. आरक्षित वर्गातून समान संधी मिळणार नाही, गुणवत्ता असलेल्या लोकांवर अन्याय होईल. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की समता हे तत्व आहे, नियम आहे आणि आरक्षण हे अपवाद आहे. पण अपवाद आहे असं म्हणत असताना बाबासाहेब म्हणतात की समतेकडे जाण्यासाठी तो एक मार्ग आहे. म्हणजे या देशाचं पिरॅम्बल जे आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यावर खूप चॅलेंज झालं, सुप्रीम कोर्टात पण डिबेट झाला की हे तत्व असायला पाहिजे का नसायला पाहिजे, कारण या देशामध्ये विषमता होती म्हणून समता पाहिजे, बंधुत्व नव्हतं म्हणून बंधुत्व, आणि न्याय नसल्यामुळं, अन्याय होत असल्यामुळे न्याय, ही तत्व आपल्याला जर पूर्ण करायची असेल तर आरक्षणाची गरज आहे. आरक्षण म्हणजे काय, रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व, पण नुसतं प्रतिनिधित्व नाही येते, समान प्रतिनिधित्व, इक्वल रिप्रेझेंटेशन. आपल्याला एक माहितीसाठी सांगतो
की मंडल कमिशनच्या रिपोर्टवर आता रोहिणी आयोग स्थापन केला 2017ला आणि 27% आरक्षणामध्ये त्यांनी सबकास्ट सांगितलेले. सबकास्ट म्हणजे काय की जे पुढारलेल्या जाती आहेत ओबीसी मधल्या, मी नावं घेऊ शकतो त्यांची, त्यांच्याकडे सगळ्यात जास्त आरक्षणाचे लाभार्थी आहेत. तेच SC ST मध्ये सुद्धा आहे. आणि असं लक्षात आलं की ओबीसी मधल्या आरक्षणाचे लाभधारक असलेल्या 1000 जातींना पुरेसं प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणजे जिथं आरक्षण आहे तरी पण सुद्धा सुप्रीमसी हा म्हणजे त्याच्यावर पण एक उतरंड आहे. पुढारलेला समाज त्या वर्गातला तो लाभधारक आहे आणि एक दबलेला समाज आहे त्याला न्याय मिळत नाही. जर सबकास्ट झालं, जसं पूर्वी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कालेलकर आयोगाप्रमाणे 10% ओबीसी आणि अ ब क ड आदीकडे जे आहे तसं त्यावेळेस VJNT 4% होतं. आता महाराष्ट्रामध्ये 19% ओबीसी आणि अ ब क ड VJNT NT वगैरे आहे. तर तसं जर सबकास्टिंग झालं तर 27%चं सबकास्टिंग झालं तर जे माळी, लेवा पाटील, कुणबी आणि अगदी मराठात येत गेले तर 2.5-3% जास्त आरक्षण त्यांना मिळू शकत नाही. त्यामुळे आरक्षणाने सगळ्या समस्या सुटतील असं मला वाटत नाही. एक ना एक दिवस रोहिणी आयोगाचा विचार केंद्र सरकारला करावा लागेल, कारण दबलेल्या गरीब समाजातल्या ज्या जाती आहेत त्यांना न्याय द्यावा लागेल. ठीक आहे, आता तुम्ही मूळ मुद्द्याकडे आलात. आरक्षणानं फार प्रश्न सुटणार नाही असं तुम्ही म्हणताय. एकीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा मिळतोय. कदाचित नेतृत्व जे ते पुरेपूर सारासार विचार करून आंदोलनाबद्दलच्या भूमिका घेत नाहीये असं मग म्हणायचं का? कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं की आत्महत्या होतात. जो डिस्ट्रेस आहे त्या डिस्ट्रेसला एक वाट मिळते एवढंच या आंदोलनांमधून दिसतंय. जो मराठवाड्यातलं सध्याचं सोशिओ पॉलिटिकल स्टेटस जे आहे आत्ताचं, सामाजिक किंवा आणि आर्थिक दोन्ही जर पाहिलं तर एकीकडे दुष्काळ आहे, पैसे नाहीयेत, शिक्षणासाठी प्रचंड पैसे खर्च करावे लागतात, त्याच्यामुळे स्वस्त शिक्षण नाहीये. यातून वैफल्य आलेली मुलं जी आहेत ती या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आक्रमक होताना दिसत आहेत, कारण त्यांना तेवढं एकच सोल्युशन दिसते. तुम्हाला वाटतं का हे एकच सोल्युशन आहे? कारण काही वेळापूर्वी तुम्ही म्हटलात जरी आरक्षण मिळालं, अगदी रोहिणी आयोगाने सांगितल्यानुसार सबकास्ट करण्याच्या निर्णयानुसार, तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येला 2-2.5% प्रतिनिधित्व केवळ मिळेल. म्हणजे 100 मधल्या 2च मुलांना सरकारी नोकरी मिळू शकेल किंवा तशाच पद्धतीनं आरक्षणाचा लाभ मिळू शकेल. मग उरलेल्या 98 जणांचा प्रश्न पुन्हा कायम राहणार आहे. नाही, आपल्याकडे काय झालं की 1990ला VP सिंग सरकारने त्यावेळेस मंडल कमिशन लागू केलं आणि बरोबर 91ला आपल्या देशाची अशी परिस्थिती होती की चंद्रशेखर पंतप्रधान होते, त्यांनी राजीनामा दिला. कारण आपल्याकडं भारत सरकारकडं परकीय चलन नव्हतं आणि परकीय चलन नसल्यामुळं RBIकडे असलेलं सोनं गहाण ठेवून परकीय चलन घ्यायला लागलं आणि त्यावेळेस चंद्रशेखर यांनी राजीनामा दिला. मी हे का सांगतो तर नंतर जे सरकार आलं, PV नरसिंहराव सरकार आलं आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग झाले. मनमोहन सिंग हे गव्हर्नर होते RBIचे आणि त्यांना घेतलं. आणि पहिल्यांदा काय झालं की 90लाच मंडल कमिशनचे अधिकार मिळणार होते, ते नंतर इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारमध्ये निकाल येईपर्यंत थांबावं लागलं 94 पर्यंत. पण 91लाच आपण जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण स्वीकारलं. हा, अधिक म्हणजे काय झालं की जागतिकीकरणाने जगाचे दरवाजे उघडले. जसे जगातल्या इतर देशांना आपल्याकडे व्यापार करायची संधी मिळाली तसंच आपल्याला सुद्धा मिळाली. पण खाजगीकरण हा जो विषय आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं. चळवळी असतील, राजकीय पक्ष असतील, त्यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाबद्दल जागृती करण्यापेक्षा त्याच्यात नैराश्यच आलं की आता आपला देश आर्थिक गुलाम होईल, राजकीय गुलाम होईल अमेरिकेचा. अशा काही जुन्या इतिहासातल्या संदर्भाने, म्हणजे ब्रिटिश या देशात आले, ईस्ट इंडिया कंपनी, त्यांनी आर्थिक गुलाम बनवलं आणि नंतर राजकीय गुलाम झाला, अशा काही गोष्टीची चर्चा झाली. पण जागतिकीकरणाने काय झालं, आज पूर्ण जग आणि भारत देशातला विकास हा जागतिकीकरणामुळे झालेला आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. त्याच्यात निर्माण झालेल्या संधी शिक्षणातल्या असतील, नोकरीतल्या असतील, उद्योगाच्या असतील, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं कारण चळवळींनी जागृती केलीच नाही. खरं तर त्याच्यावर आपण अनेक गोष्टी बोलू शकतो, पण परकीय चलन नसल्यामुळं ती जर वेळ आली असेल तर आज तुम्ही लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो की 91ला परकीय चलन नव्हतं, त्यामुळं दळणवळण थांबणार होतं, क्रूड ऑइल आपल्याला आणता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये आज मी तुमच्याशी बोलतोय तर निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला. त्यावेळेस परदेशातनं रेमिटन्स म्हणून जे पैसे येतात त्याचा आकडा त्यांनी सांगितला $112.5 बिलियन. म्हणजे हे आपल्याकडे जागतिकीकरण, खाजगीकरणातनं, परदेशातनं आलेले पैसे, ही रक्कम इतकी मोठी आहे की केंद्र सरकारच्या बजेटपेक्षा जास्त आहे. याच्याकडे दुर्लक्ष झालं. परंतु मराठी माणूस जो आहे, ज्याचा इतिहास स्वराज्याचा आहे, स्वातंत्र्याच्या चळवळी ब्रिटिशांच्या विरोधात महाराष्ट्रात उभ्या राहिल्या,
फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर राज्यघटना तयार झाली. मग त्याचा आर्थिक कणा का मोडला? तर विचार आणि प्रेरणा समाज घडवत असतो. विचार आम्ही आरक्षणाचे दिले, मर्यादेत आले, त्याच्यात नालायकपणा माझा सुद्धा आहे. मी स्वतः मराठा समाजाला मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी मराठे शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं, आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं, ज्याच्यामध्ये संवाद आहे. 72 प्रश्न आरक्षणावर, एकूण आरक्षण SC ST OBC मराठा आरक्षण याच्यावर विचारलं गेलं. परंतु त्यावेळेस मी जे अभ्यास केला त्यातनं मला आरक्षणाचा लाभार्थी झाला तर फायदा होईल. पण आपल्याला कुणबी पण आरक्षण मिळतंय आणि EWSचं पण आर्थिक मिळतंय. तर आता पुढं समाजाला अर्थकारणाकडे नेण्यासाठी आम्ही एक विचार मांडायला सुरुवात केली. तो विचार फार सुंदर आहे. 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराज आपला राज्याभिषेक रायगडावर करतात आणि आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस ते घोषणा करतात, अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला. तसं बघितलं त्यांच्याकडे सैन्य, द्रव्य, राजसत्ता केवढी होती, पण आदिलशाही, कुतुबशाही, मुघलशाही आणि निजामशाहीवर माझी राजवट असेल. पण शिवाजी महाराजांचं आयुष्य कमी होतं. 50व्या वर्षी ते गेले. 9 वर्ष संभाजी महाराज लढले. दोन्ही छत्रपतींना दिल्ली तख्तावर बसता आलं नाही. पण तो विचारण प्रेरणा होती म्हणून मराठ्यांनी अटकपर्यंत झेंडा लावला. 110 वर्ष मराठ्यांनी या देशावर राज्य केलं. 1818 पर्यंत आपलं राज्य होतं. दिल्ली तख्त ताब्यात होतं. आज जर छत्रपती शिवाजी महाराज परत या भूतलावर आले आणि ते सहज फिरत असतील, मी अशी कल्पना करतो की शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक अनेक लोकांच्या घरी असतात. शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर बसलेत. जिजाऊ आहेत, त्यांच्या सगळे पत्नी आहेत, संभाजी महाराज आहे, राजाराम महाराज आहे, सगळे सरदार आहेत, सगळे मावळेत. पण एकच माणूस त्या तस्वीरमध्ये कमरेपासून वाकलेला दिसतो. त्याचं नाव अँड्री ऑक्झिंडर आहे. तो गव्हर्नर होता मुंबईचा, म्हणजे ब्रिटिशांचा प्रतिनिधी होता. त्यांनी जगावर राज्य केलं. ब्रिटिशांनी जगावर राज्य केलं. मराठ्यांमध्ये प्रेरणा आणि विचाराची चेतना दिली तर ते अटकपर्यंत झेंडा लावतात. शिवाजी महाराज जर आज आले, ते म्हणतील अरे अहत तंजावर तहत पेशावर नाही, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणानंतर आता अहत ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. जग जिंकायला आपल्या लोकांनी बाहेर पडलं पाहिजे. मला फक्त एकच दिसतं, विचार जर चांगले पेरले तर निश्चित आपल्या लोकांना प्रेरणा मिळेल. तुमचा मुद्दा कळाला, पण अधिक स्पष्टपणे हे तरुणांना समजून सांगायचं म्हटलं तर त्यांना ज्या शक्यता वाटतात, आरक्षणानं काय मिळेल आपल्याला, तर पटकन नोकरी मिळेल किंवा मग पटकन शिक्षणामध्ये सहभाग मिळेल आपल्याला. सध्याची शिक्षणाची आणि नोकऱ्यांची, सरकारी नोकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला काय वाटते? या व्यतिरिक्त अनेक विचारवंत असे जे स्पष्ट सांगतात की आरक्षणाच्या मागे पळण्याऐवजी तुम्ही उच्च शिक्षणाकडे जाऊन खाजगी उत्तम पगाराच्या नोकऱ्या स्वीकारा, ज्यानं तुमचं आयुष्यमान सुधारेल किंवा ज्याला लाईफस्टाईल म्हणतो ती उंचावेल. जे होताना दिसत नाहीये फारसं आणि त्याला पुन्हा महाग शिक्षण कारणीभूत आहे. तर या मुलांना जे आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यांना या आरक्षणानं खरंच सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला फायदा मिळणार आहे असं तुम्हाला वाटतं का, ते समजून सांगा. नाही, आपण मगाशी उल्लेख केला की तरुण आत्महत्या करतायत. तर मी आरक्षणाच्या आंदोलनापासून अलिप्तता कधी स्वीकारली, ज्यावेळेस ठोक मोर्चानंतर 42 तरुणांनी आत्महत्या केली. त्यातला पहिला काका शिंदे हा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता होता आणि अन्य 28 कार्यकर्ते हे संभाजी ब्रिगेडशी संबंधित होते. नैराश्याची सीमा झाली होती आणि म्हणून आम्ही वेगळा मार्ग स्वीकारला आरक्षणाकडून अर्थकारणाकडे. आता नेमकी समस्या आरक्षणात काय आहे, तर आरक्षण का मागावं लागतं, तर आपण जसं म्हटलं की शिक्षण महागलेलं आहे. म्हणजे आपण सरकारच्या कॉलेजमध्ये गेलो, डिप्लोमा असेल, इंजिनिअरिंग असेल, MBBS असेल किंवा अन्य कुठलंही, तर तिथं जी फीचं स्ट्रक्चर आहे त्याचा विचार करता खाजगी शिक्षण संस्था 1983 पासून आपल्याकडे आले. सिम्बॉयसिस असेल, DY पाटील असेल, भारती विद्यापीठ असेल, MIT असेल, ह्या नामवंत आहेत. अशा 200 शिक्षण संस्था आहेत ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डोनेशन द्यावं लागतं आणि फीचं स्ट्रक्चर खाजगीचं हे सरकारीपेक्षा 5 पट मोठं आहे. म्हणून माझी अशी मागणी आहे की सर्वप्रथम शिक्षण हे माफक दरामध्ये आणि दर्जेदार मिळालं पाहिजे. कारण शिक्षण हे मूलभूत अधिकारामध्ये, शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी मूलभूत अधिकारामध्ये येतात. बाकी अन्न, वस्त्र, निवारा हे सरकारची जबाबदारी आहेच. तर शिक्षण हे चांगलं, माफक आणि दर्जेदार मिळायला पाहिजे. याच्यासाठी सरकारने आता काय केलं पाहिजे, ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत, अगदी आता मराठी शाळा ज्या आहेत त्या बंद पडायला लागल्यात, त्या चालवायला द्यायचा निर्णय घेतला जातोय. कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करायला जातोय. दुसरीकडे इंग्लिश मीडियमच्या शाळा ह्या खाजगीतनं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळीकडे पसरलेल्या आहेत. अगदी गावागावात इंग्लिश मीडियम सुरू झालेले. पण आता काय झालंय, शेतीची नापिकी, माल जो आहे शेतात पिकलेला त्याला बाजारभाव मिळत नाही, क्षेत्र कमी झालेले. म्हणजे 80च्या दशकातली अण्णासाहेब पाटलांची मागणी आणि 23 मध्ये बदललेला काळ, वेळ आणि परिस्थिती
ही आपण विचारात घेतली पाहिजे. तर सरकारची जबाबदारी काय आहे की जे खाजगी शिक्षण संस्था आहेत त्यांना प्रसंगी अनुदान द्यावं, पण लोकांना मात्र माफक दरामध्ये मिळालं पाहिजे. एक चांगलं दर्जेदार शिक्षण, जर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं तर ते शिक्षणातनं नोकऱ्या करतील, उद्योग करतील आणि जगभर जातील. आणि दुसरं महत्वाचं काय आहे त्याच्यामध्ये की आत्ता महाराष्ट्र सरकारकडं आपण जर विचार केला तर 2.5 लाख नोकऱ्या ह्या भरती न केलेल्या आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी असं जाहीर केलं की आम्ही 72,000 लोकांची नोकर भरती करू, करत नाही. परवाच जो GR रद्द झाला तो कंत्राटी पद्धतीचा होता. म्हणजे जिल्हा परिषद शिक्षक असतील, तहसीलदार असतील, केंद्र सरकारने तर MPSCची परीक्षा पास न झालेले इतर क्षेत्रात खाजगीमध्ये काम करणारे ब्युरोक्रॅट्सला 80 लोकांना सामावून घेतलं महत्वाच्या सुपर क्लासमॅन पदावर. त्यामुळे ही सगळी व्यवस्था सरकारची कोलमडत चाललेली आहे. त्यामुळे आरक्षणाचा जो लाभ मिळायला पाहिजे तो फार मिळणार नाही. त्यामुळं उत्तम दर्जाचं शिक्षण माफक दरामध्ये आणि हाताला रोजगार, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट. मी हे कशातनं सांगतो तर अमेरिकेमध्ये, नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेमध्ये विकासामध्ये प्रचंड तफावत झालेली. नॉर्थ अमेरिका पूर्ण विकसित झाला होता, त्यांचं उत्पन्न जास्त झालं तर GDP वाढला होता, आणि साऊथ अमेरिकेवर अन्याय झाला होता म्हणून तिथे एक उठाव झाला, रेनिसान झाला. आणि त्या उठावातनं सरकारने असा निर्णय घेतला की इक्वल अँड बॅलन्स डेव्हलपमेंट म्हणजे सगळ्या जिल्ह्यांची जी GDP आहे ती सारखी असली पाहिजे. आता काय होत आहे, मुंबई, ठाणा, नाशिक, औरंगाबाद, पुणे ह्या गोल्डन कॉरिडॉरमध्ये सगळा विकास दिसतो. मग IT इंडस्ट्री असेल, ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल, केमिकल इंडस्ट्री असेल, हे काही बाहेर जात नाही. आश्चर्य वाटतं मला, मुंबईमध्ये विकास होतो तर डायरेक्ट हैदराबादमध्ये होतोय, इकडे डायरेक्ट बेंगलोरमध्ये होतोय आणि विकास प्रचंड होतोय. पण नांदेडचा माणूस हा मुंबईला येत नाही दळणवळण व्यवसाय उद्योगासाठी, तो हैदराबादला जातो. कोल्हापूरचा माणूस बेंगलोरला जातो. मला या निमित्ताने एकच सांगायचं की पूर्वी कारणं सांगितली जात होती, ट्रान्सपोर्टेशन बरोबर नाही, आता 4 लेन रस्ते झालेत, वीज कमतरता होती, वीज पण पुरेशी आहे, पाण्याचे प्रश्न होते, चांगली धरणं बांधलेत. त्यामुळं जिल्हानीय MIDC ना आपण उभं केलं पाहिजे. आपल्याकडे रिसर्च होत नाही, लक्षात घ्या, R&D आपल्याकडे नाही, नवीन उद्योग, नवीन काही संशोधन होत नाही, जे की इस्रायल आपल्याला दिसतं. इस्रायलची जी काही उन्नती झाली ती रिसर्च टेक्नॉलॉजीमुळे झाली, मग ते शेतीत असेल किंवा अन्य ह्याच्यात असेल. दुबई वाळवंटात निर्माण झालेला अलीकडच्या काळामधलं स्वर्ग आहे, किंवा सिंगापूर, हे छोटे छोटे देश भारताच्या आसपास आहे. लक्षात, दक्षिणेत सिंगापूर आहे, इकडे मुंबईच्या बाजूला जर तुम्ही गेला तर दुबईचा विकास दिसतोय किंवा इस्रायलचा विकास दिसतोय. छोटे छोटे राज्य जर विकास करत असतील तर मला असं वाटतं भारतातल्या लोकांना विजनरी पॉलिटिशियन्स पाहिजे, ज्यांच्या दृष्टिक्षेपात विकास आहे. विकासाची खूप चर्चा होती, विकासासाठी राजकारण केलं जातं, पण विकासाचा लाभ सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. बेरोजगारी 29% आहे, 29% बेरोजगारी आहे देशात. आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की 60% हे तरुण आहेत असं सांगितलं जातं. जगात तरुणांचा देश भारत आहे आणि 29% मुलं ही बेरोजगार आहे. 2 कोटी लोकांना दरवर्षी नोकरी दिली जाईल असं मोदी सरकारने सांगितलं. याचं काय झालं तर आपण आरक्षणातनं निश्चितच यशस्वी प्रयत्न करू शकतो, पण त्यातनं समाधानकारक आपल्याला यश मिळेल असं मला वाटत नाही. बरं, ठीक आहे, तुम्ही थेट बोलायचं टाळताय असं दिसतंय, पण याच्या भोवती आता राजकारण सुद्धा येतं. तुम्ही आता मोदींचं नाव घेतलं म्हणून तुम्ही शरद पवारांच्या निकटवर्ती आहे. शरद पवारांवरती तर थेट आरोप होतोय की शरद पवारांनीच इतके दिवस मराठा समाजाला आरक्षण मिळू दिलं नाही. याच्यातलं नेमकं तथ्य काय आहे? याचं कारण मंडल कमिशन लागू झालं, तो सगळा काळ जो आहे त्या काळामध्ये शरद पवारांचं महाराष्ट्रावर पुरेपूर राजकीय वर्चस्व राहिलेलं आहे, किंवा ते मुख्यमंत्री म्हणा किंवा राज्याचे नेते म्हणून तेव्हापासून एस्टॅब्लिश आहेत, आणि ते मराठा आरक्षणाच्या बाजूने फार कधी बोलताना दिसले नाही. त्यांच्यावर टीका होती की तेच विरोधक आहेत आरक्षणाचे. नाही, मुख्यतः काय आहे की मंडल कमिशनच्या अगोदर जे काका कालेलकर आयोग आलं त्याची स्थापना 1953ला झाली, त्याचा रिपोर्ट 55ला आला. तर त्याच्यामध्ये जाती निश्चित झाल्या होत्या 2399. काका कालेलकरचा आधार घेऊन महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये पहिलं OBCचं आरक्षण लागू झालं ते 1967ला. त्यावेळेस पवार साहेब पहिल्यांदा नुसतेच आमदार झाले होते, त्यामुळं त्या जाती निश्चित होण्यामध्ये त्यांचा प्रभाव असायचं काही कारण नाही. मंडल कमिशनचा रिपोर्ट आला 1980ला. त्यामध्ये काय झालं, 1344 जाती वाढवण्यात आल्या आणि त्या झाल्या 3743. महाराष्ट्रात काका कालेलकर कमिशनची शिफारस 180 जातींची होती, आणि नंतर जे मंडल कमिशन आलं त्याच्यामध्ये ते झालं 272. त्यामुळं 2 कमिशनमध्ये जातीची संख्या वाढली. याच्यात शरद पवार साहेबांचा काही संबंध नाहीये.
त्यांनी मात्र 23 मार्च 1994ला इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारचा निकाल आल्यानंतर देशात पहिल्यांदा ओबीसी आरक्षण लागू केलं. कारण त्यांना माहिती होतं की आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे समान पातळीवर, म्हणजे संपूर्ण बहुजन समाजाचं राजकारण करणारे हे नेते. त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ दिला नाही असं जे म्हटलं जातं, तर मी स्वतः मराठा महासंघात काम करत होतो. आदरणीय आप्पासाहेब पवार यांनी मंडल एक विषाचा पेला नावाचं पुस्तक लिहिलं होतं. म्हणजे मंडल कमिशनला विरोधच होता. भाऊ शरद पवारांचे भाऊ नाही, शशिकांत पवार मराठा महासंघाचे अध्यक्ष. आप्पासाहेब पवार जे आहेत ते शशिकांत पवार हे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अण्णासाहेबांच्या वेळेस सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष यांनीच लिहिलं होतं. म्हणजे मंडल कमिशनला विरोध होता आणि त्यांची मागणी आर्थिक निकषाची होती. त्यामुळे याच्यात पवार साहेबांनी मराठा समाजाला मुख्यतः आपल्याला मागासलेलं म्हणलं तर त्यांना वाटायचं की आपण अस्पृश्य झालो. तर ही समज दूर करण्यामध्ये फार काळ गेला, प्रतिष्ठेचा विषय झाला. आता काय सांगितलं जातं की अन्य अनेक जाती कुठलीही असं कमिशन नेमलं नाही किंवा ओबीसी आयोगाकडे गेलं नाही त्यांचा डायरेक्ट समावेश झाला. तसं नाहीये. कालेलकर आयोगाने महाराष्ट्रामध्ये 180 जाती होत्या, त्या मंडल कमिशनने 272 झाल्या. तर एक लक्षात घेतलं पाहिजे की मराठा ही खुल्या वर्गातली एक जात आहे. तिची सगळ्यात जवळची नजीकची जात जी आहे ती कुणबी, आणि मराठा कुणबी एकच आहेत असं आपण मानतो. कुणबी ओबीसी मध्ये आहेत, माळी ओबीसी मध्ये आहेत, धनगर ओबीसी आहे. तर आपल्याकडे जातीची उतरंड आहे, लक्षात घ्या. म्हणजे माळी ही ओबीसीतली सगळ्यात उच्च जात, कुणबी ही उच्च जात, आणि त्याच्यात नातं मग मराठा समाजाचं. त्यामुळे तिथून खाली जेवढ्या जाती येतात त्या ओबीसीच ठरतात, ज्या एससी एसटी मध्ये नाही आल्या. त्यामुळे त्यांना आयोग नेमणं, त्यांचा सामाजिक मागासलेपणा सिद्ध करणं याची गरज पडत नाही. कारण या देशामध्ये जातीची उतरंड आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, एक बहुमजली इमारत आहे, त्याच्यात शिडी नाहीये. म्हणजे या दाव्यानुसार ज्या याचिका कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत 2018ला जी झाली ती सुद्धा, की ओबीसीचं आरक्षण जे ते रिव्हेरीफाय करावं किंवा तो जो निर्णय लागू केलेला होता तो तपासावा असं तुमचं म्हणणं आहे. त्याच तर ते उतरंडीनुसार झालेलं आहे असं तुमचं मेरिट आहे? नाही, उतरंडच असल्यामुळं माळी समाज, कुणबी समाज याच्या खाली जेवढ्या जाती अस्तित्वात आहेत त्या मागासलेल्याच ठरतात, नैसर्गिक आहे. आता काही लोक त्याच्यावर तार्किक आधार घेतात, काही तत्वज्ञान मांडतात, निश्चितच आहे. त्याच्यासाठी पहिला आपला धर्म समजला पाहिजे. आपल्याला आरक्षण का द्यायला लागलं तर धर्माने नाकारलेले अधिकार, म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये शूद्र वर्णाचे लोक यांना शिक्षण बंदी होती, आर्थिक बंदी होती, म्हणजे संपत्ती जमवण्याची बंदी होती, म्हणजे समुद्र उल्लंघन पाप आहे, शस्त्र चालवण्याचे म्हणजे 7 बंदी ज्यांना होते ते शूद्र वर्णाचे लोक, आणि त्याच्या 6000 जाती आहेत. त्याचं बायफर्गेशन केलं तर मराठा समाज सुद्धा शूद्र ठरतो. हे मी स्वतः सिद्ध करायचा प्रयत्न केला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक इथल्या व्यवस्थेने नाकारला होता शूद्र म्हणून. तुकाराम महाराजांची गाथा बुडवली होती शूद्र म्हणून. अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज, 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, वेदउक्त का पुराणोक्त प्रकरण, सातारचे प्रतापसिंग महाराज यांनाही शूद्र ठरवलं होतं, आणि महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा यांना सुद्धा शूद्र ठरवलं होतं. जर हे शूद्र वर्णाचे लोक आहेत तर ते नैसर्गिक मागासलेले आहेत. त्यामुळे मागासलेपणाचा निकष लावता येऊ शकत होता. काय झालं मी तुम्हाला सांगू का? न्यायमूर्ती मारुती गायकवाड यांचा अहवाल 1063 पानाचा, सदस्य सचिव डी देशमुख यांच्याबरोबर मला काम करता आलं. आम्ही डेक्कन कॉलेजमधनं ऐतिहासिक दस्तावेज, म्हणजे इतिहास असेल, कायदा असेल किंवा घटना असेल, याचा संपूर्ण अभ्यासाअंती अहवाल दिला. तो शास्त्रशुद्ध अहवाल आहे. परंतु देवेंद्र फडणवीस सरकारने काय केलं की ओबीसीचं स्टेटस दिलं, SEBC, म्हणजे सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास. पण सोशल एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास देत असताना तेच स्टेटस ओबीसीचं आहे. ओबीसी म्हणजे SEBC असंच आहे, पण 19% का टाकलं नाही? कारण कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही नेता तसं करू शकत नाही. कारण मी मगाशी आपल्याला सांगितलं 25% ओबीसीना मुळात कमी मिळते, परत ब क आहे, आणि 19%च आहे. त्या ठिकाणी छगन भुजबळ सारखा ताकदवान नेता हा ओबीसीचं नेतृत्व करतोय, जो मंत्रिमंडळात असेल किंवा कुठेही ताकदीने विरोध करतोय. अशा वेळेस राजकीय परिस्थिती विचार करता 52% लोक मेजॉरिटी आहे, त्यांना दुखावण्याची कुठल्याही राजकीय पक्षाची, नेत्याची ताकद नाही. आणि म्हणून हा जो शरद पवार साहेबांवर अन्याय होतो की ओबीसीच्या जाती समावेश केल्या, ते त्यांच्या हातात नव्हतं. ते कालेलकर आयोगानंतर तुम्ही पवारांचा डिफेन्स दिला, शरद पवारांचा. आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊ आपण. आरक्षण आणि सध्याची परिस्थिती पाहता तुम्हाला कुठला निकाल दृष्टिक्षेपात दिसतो? आरक्षण मिळू शकेल का? 50%च्या पुढचं आरक्षण टिकेल का? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न, भविष्यात राज्यात नजीक तुम्हाला मराठा ओबीसी असा नवा संघर्ष दिसतो का? सगळ्याच पातळ्यांवर. मुख्यतः काय, 1 जून 2004ला
कुणबी या जातीमध्ये मराठा कुणबी मराठा ही ज्यावेळेस समावेश केला खत्री आयोगाने त्यावेळेस मुख्यमंत्री होते सुशीलकुमार शिंदे. हे मागासवर्गीय समाजाचे असल्यामुळे निर्णय त्यांच्या पुढे घेणं अडचणीचं होतं, कारण त्यांचं धाडस तेवढं असायचं काही कारण नव्हतं. त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं, त्याचे सर्वोच्च नेते शरद पवार यांचं त्यांनी मार्गदर्शन घेतलं किंवा असा निर्णय आलेला आहे आयोगाचा. आणि मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करायचा असेल, मराठा समाजाचा विरोध होईल का नाही, तर पवार साहेबांनी सांगितलं जर खत्री आयोगाची शिफारस असेल तर निश्चित लाभ दिला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने पवार साहेबांमुळे मराठा कुणबी मराठाची वाट मोकळी झाली. जे आंदोलन आता कुणबीपर्यंत सरसकट मागितलं जातं, ही मानसिकता बदलायला 20 वर्ष गेलेले. दुसरी गोष्ट, सध्या मराठा समाज कुणबी म्हणून आरक्षणाचा ओबीसी मध्ये लाभार्थी आहे, तर आहे ते ओबीसी अस्वस्थत आहे. जर हे सामाजिक अभिसरण ज्याला म्हणतो याच्या जर सोशल फॅब्रिक्समध्ये जर काही तूट झाली तर निश्चितच पुढच्या भविष्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असंच आंदोलन उभं राहील. कारण आपण बघितलं की नागपूरला अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी संघटनेची बबनराव तायवडे यांच्या नेतृत्वाखाली 15 दिवस साखळी उपोषण झालं, ज्याला देवेंद्र फडणवीस स्वतः जाऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की सरसकट कुणबी म्हणून मराठा समाजाचा समावेश होणार नाही. त्यावेळेस ते थांबलं. पुढे त्यांनी आंदोलन केलं. तर अजून एक मुद्दा असा आहे, जसं कुणबी हा वेगळी जात आहे याच्यामध्ये कोकणामध्ये, तसंच विदर्भामध्ये 42 जाती आहेत. म्हणजे तिरळे कुणबी, बावणे कुणबी, घाटोळे कुणबी, यादव कुणबी, काळे कुणबी अशा प्रकारच्या 42 जाती आहेत, पोट जाती. तर ही एक समस्या आहे. पण मला असं वाटतं की कुणबी म्हणून जेवढे दाखले निघतील त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि ईडब्ल्यूएसचं जे आरक्षण आहे त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही एससी, एसटी, ओबीसीचं आरक्षण घेत असाल किंवा तुमच्याकडे जर तसं स्टेटस असेल तर ते मिळणार नाही. त्यामुळे सरसकट मराठा समाज ओबीसी झाला तर आपल्याला ईडब्ल्यूएसच्या आरक्षणावर म्हणजे 10% आरक्षणावर पाणी सोडावं लागेल. पण मग यातून आणखी एक आरोप होतोय आता की राजकीय आरक्षण सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय ओबीसींचा मराठा समाजाकडून, जर त्यांना कुणबी सरसकट दिलं तर अशी शक्यता एक व्यक्त केली जाते. शेवटचा प्रश्न आपण संपूया. नाही, मूळतः काय आहे की ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना शिक्षण, नोकरी आणि आरक्षणाचा लाभ मिळतो. परंतु तसं जर बघितलं तर मराठा समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व आहे. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये मला असं वाटत नाही की ते राजकारणासाठी करतात. कारण असं आहे की आपल्याला सांगितलं की बहुसंख्य मराठा समाज हा कुणबी शेतकरी आहे. त्यामुळे शेतीची नापिकी, शेतीच्या विभाजनातून राहिलेले छोटेसे तुकडे, अलीकडच्याच काळामध्ये विवेक घोटाळे यांनी पीएचडी केली मराठा समाजावर आणि आजबे यांनी पीएचडी केली आणि त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलं की 20% मराठा समाजातले लोक हे भूमिहीन आहे, लँडलेस आहे आणि 22% लोक हे अल्पभूधारक आहेत. म्हणजे याचा अर्थ 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र आहे. तर यांनी जायचं कुठं? आणि आपण जसं सांगितलं की मराठा प्राईड आहे, स्वाभिमानी मराठा आहे आणि त्यामुळं अनेक समस्या त्यांच्या पुढे उभ्या राहतात. मला असं वाटत नाही की राजकारणासाठी हे चाललंय. गरिबी, दरिद्री, महागलेलं शिक्षण आणि हाताला नोकरी नसल्यामुळं, उद्योग नसल्यामुळं सध्या मराठा समाज आरक्षणाची मागणी करतोय. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. पण अन्य पर्याय जे आहेत, जे जागतिकीकरणाने तयार झालेत, त्याच्याकडे पण लक्ष केंद्रित तोडगा दृष्टिक्षेपात आहे का काही? तोडगा दृष्टिक्षेपात आहे का? सरकार जे सांगतंय 50% आत टिकणारं आरक्षण सरसकट कुणबी देता येईल, एकीकडे देता येणार नाही म्हणतात. शेवटचं उत्तर. नाही, महत्वाचं काय आहे की कुणबी सरसकट देता येणार, पण 67 पूर्वीचे पुरावे सापडले. त्यातले तांत्रिक अडचण काय आहे की मोडी लिपीचं वाचन करणारे फार कमी लोक आहेत. मोडी लिपीमध्ये पूर्वीची कागदपत्रे, बरं शब्द त्यावेळेचे पारसी आहेत, उर्दू आहेत, अन्य काही शब्द असल्यामुळे वाचनीय ती मर्यादा पडते. सरसकट कुणबी देणं शक्य नाहीये आणि मराठ्यांना आता ईडब्ल्यूएसचं आरक्षण मिळतंय. आपण दुसरा काहीतरी प्रश्न विचारला त्याच्यानंतर. तोडगा दृष्टिक्षेपात दिसतो का काही? आता तुम्हाला मी सांगितलं की 50%च्या वर हे गुणवत्तेवर आधारित आणि आरक्षित वर्गातल्या स्पर्धेसाठी ठेवले आणि समतेच्या तत्वाला पूरक असल्यामुळं 50%च्या वर कुठलाही प्रयत्न केला. जे क्युरिटी पिटिशन बद्दल सुप्रीम कोर्टात आता परत केलंय ते टिकणार नाही. सुप्रीम कोर्टाने एक अजून निरीक्षण केलेलं आहे की मराठा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व आहे, एड्युकेट रिप्रेझेंटेशन, आणि मागासलेपणा सिद्ध होत नाही. याचा आधार त्यांनी असा घेतला की कालेलकरमध्ये आयोगामध्ये मराठा समाजाचा समावेश नाही, मंडल कमिशनमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये खत्री आयोगामध्ये नाही, बापट आयोगामध्ये नाही, श्राफ आयोगामध्ये नाही आणि नारायण राणे समितीने इकॉनॉमिकल बॅकवर्ड असा नवीन वर्ग 16%चा 50%च्या वर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की मागासलेपणा सिद्ध होत नाहीये आणि क्युरिटी पिटिशन
फार काही सुप्रीम कोर्ट विचारात घेईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, 50% म्हणजे वर आहे ते. तुमचा मुद्दा कळाला. आरक्षण जे आहे ते 50% पुढे जाऊन देणं ही जवळपास अशक्य गोष्ट आहे असं प्रवीण गायकवाड यांचं म्हणणं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 40 वर्षामध्ये देशभरात जे राजकीय सामाजिक आर्थिक बदल झाले, या बदलांनंतर समाजानं कुठल्या कुठल्या भूमिका बदलायला हव्या होत्या, त्यात त्यांची स्वतःची आरक्षणाच्या आग्रही मागणीची चूक आहे असं ते मांडतायत. आणि आत्ताच्या घडीला जे आर्थिक मागास आरक्षण मिळतंय हे आरक्षण घालवायचं नसेल किंवा ते जाऊ द्यायचं नसेल तर जातीनिहाय आरक्षणापेक्षा आर्थिक आरक्षणाकडे लक्ष देऊन सरकारकडे स्वस्त शिक्षणाची मागणी जी आहे ती याच ताकदीनं जर केली तर ही परिस्थिती जी आहे ती बदलू शकेल असं त्यांचं म्हणणं आहे. 40 वर्ष आरक्षणाच्या लढ्यात राहिल्यानंतर त्यांच्याही भूमिका या काहीशा बदललेल्या आहेत. मात्र एकत्रित काय तर येत्या काळामध्ये केवळ मराठा ओबीसी असा नवा संघर्ष जो आहे तो दिसू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी आर्थिक आणि सामाजिक विषमता वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी तयार होते ती तयार होऊ नये यासाठी सरकारचं नेतृत्व जे आहे ते अत्यंत दूरगामी, ज्याला व्हिजनरी नेतृत्व असं आपण म्हणतो, अशा प्रकारचा नेता किंवा अशा प्रकारचं नेतृत्व या राज्याला गरजेचं आहे. सरकारनं तशाच पद्धतीने विचार करणं सुद्धा आवश्यक आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.